कंपनी कुठे अभिप्रेत नाही पॅनेल पद्धतीमध्ये, तर त्यांची नियुक्ती महानगरपालिकेने कधी केली, कशा प्रकारे केली, कधी निविदा काढल्या, या सर्व इत्थंभूत माहिती अधिकार कक्षेच्या अंतर्गत मी माहिती ठाणे महानगरपालिकेकडे 1 नाही 2 नाही 3 पत्र देऊन मागितलेली आहे. निवडणूक कालावधी असल्यामुळे मी काही पाठपुरावा केला नाही. आता नव्याने मी पाठपुरावा करतो आहे आणि त्याची माहिती मला लवकरात लवकर देण्यात यावी. आणि ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे, अशा कामांचं, उदाहरणार्थ गडकरी रंगायतन, शिवाजी मैदान टॉवर आणि नवीन येणारं भवन यांचे जोपर्यंत तांत्रिक रिपोर्ट एक खाजगी तांत्रिक अभ्यासक कन्सल्टंट महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता म्हणून हे माझंसुद्धा तिसरं लक्ष, हे थर्ड पार्टी म्हणून लक्ष आहे खाजगीरित्या, जोपर्यंत त्याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे येत नाही तोपर्यंत ठाणे महानगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं देयकं अदा होणार नाहीत, जोपर्यंत तांत्रिक परीक्षण होत नाही. हे एक माझं पहिली अट. आणि दुसरी, ठाणे महानगरपालिकेकडे इत्थंभूत असं कुठलाही निधी नाही आहे. प्रशासनाच्या निवडणूक विधानसभापूर्व अनेक GR माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे विकास प्रकल्पाअंतर्गत मंजूर केले, परंतु ठाणे महानगरपालिकेत ह्या शासन GR विशेष निधी अंतर्गत अद्याप एकही निधी प्राप्त झालेला नाही. ठाणे महानगरपालिकेवर 2,500 ते 5,000 कोटीचं दायित्व आहे. 2,500 ते 5,000 कोटीचं दायित्व आहे, देणी आहेत थकीत. आणि ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या देखील थकीत देणी आहेत. 7व्या वेतनाचे 3 हप्ते द्यायचे आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेकडे 1 रुपयाही महसूल जमा नाही आहे. आणि शासन GST अन्वये जो 3 महिन्यांनी येतो तो प्रशासकीय कर्मचाऱ्यांना वेतनापोटी वाटप होतो. त्यामुळे जे काही थकीत भत्ते आहेत, उदाहरणार्थ 10, 20, 30 हप्ते, 10, 20, 30चे वाढीव प्रक्रियेचे फरक अद्याप प्रलंबित आहे. गेले 15 वर्ष झाली 10, 20, 30चा ठराव महासभेत झालेला आहे. 2000 मला वाटतं 7, 8, 9, 10 त्या दरम्यान झालेला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी 10, 20ची अद्याप केली जात नाही आहे. 7व्या वेतनाचे 2 हप्ते कसे तरी भांडून आंदोलने करून रवींद्र शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी बॅनरवर आंदोलने केली सातत्याने. आत्मधनाचा इशारा दिला. तर गेल्या वर्षी कुठेतरी दुसरा हप्ता 180 कोटी रुपयाचं वाटप झालं. त्याच्यापूर्वी 180 कोटी रुपयाचा असंच संपाचा उपोषणाचा इशारा दिला, तेव्हा ते वाटप झाले. अशा प्रकारे 180, 360 कोटी रुपये ठाणे महानगरपालिकेने 2 हप्त्यामध्ये दिलेले आहेत. अजून 3 हप्ते बाकी आहेत. परंतु आत्ता ठाणे महानगरपालिकेला आयुक्तांना मला विनंती आहे की मागील जेवढे 5 हप्ते थकीत होते, जे तुम्ही 1 वर्षभरात अभिजित बांगरने जाहीर केलं होतं वर्षभरात देतो, ते दिले नाहीत, 5 वर्ष लागले. तर आम्हाला मागणी अशी की व्याजासकट अधिकृतरित्या हे सर्व हप्त्यांचं व्याज आम्हाला ठाणे महानगरपालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना द्यावा. प्रॉव्हिडंट फंड थकीत आहे तो द्यावा, ग्रॅज्युएट थकीत आहेत ते द्यावे, TMT कर्मचाऱ्यांचं 5-5 वर्ष थकीत वेतनं आहेत ते द्यावी. आता निवडणुका झाल्या, हे कर्ज काढून झाल्या, शासन वेतनातून झाल्या, 100-150 कोटी रुपये निवडणुका इलेक्शनपोटी झाले. जर अशा प्रकारे जर विशेष निधी अंतर्गत जर ठाणे महानगरपालिकेत येत असेल तर माझा पर्याय आहे त्यापैकी 30% रक्कम एक कर्मचाऱ्यांसाठी खर्च करा. मी सातत्याने युनियन म्हणून अध्यक्ष म्हणून बोलत आहे. एक कर्मचाऱ्यांना 30% रक्कम त्या विशेष निधी अंतर्गत दिली आणि ठाणे महानगरपालिकेत जेव्हा महसूल येईल त्या महसुलामध्ये ही महसूल फिरवून पुन्हा ॲडजस्टमेंट करण्यात यावी. हे आयुक्तांना अधिकार आहेत. तत्कालीन आयुक्त माजी बांगर यांनी जी कबुली दिली होती 1 वर्षात देण्याची, आता 5 वर्ष झाले तरी अजून थकीत वेतनं दिलेली नाहीत. 7व्या वेतनाचा फरक दिला जात नाही. 3 हप्ते बाकी आहेत. सणावर सण येतात, निवडणुका झाल्या, कर्मचारी 24/7 राबतोय, रक्त पाजळते, घाम पाजळते, परंतु कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्य प्रशासन करत नाही. कामगारांच्या कामाचे मूल्य प्रशासन करत नाही. प्रशासन भरती करत नाही, कर्मचाऱ्यांची भरती करत नाही, ठोस पगारावर कर्मचारी घेत नाही. आत्ता मागच्या घनकचराचा कचरा महापालिका गेटवरती टाकला कोणीतरी,